विश्वास, माझ्या गुरुमाऊलींवरचा, स्वामींवरचा विश्वास. तुम्ही म्हणाल विश्वासाच्या गोष्टी करतेस, जर तुझ्या आयुष्यामध्ये जर अशी काही गोष्ट झाली की ज्यामुळे तुला त्रास होतोय, मग ती कोणतीही असू द्यात, शारीरिक असू द्या किंवा XYZ कोणतीही असू द्यात, तर तू स्वामींवरचा विश्वास तेवढाच असेल का तुझा? तू सहज तरी बोलून जाशील की स्वामी हे माझ्याच वाटेला का असेल? नाही. आता मी जेवढी आनंदी आहे, आता जो माझा स्वामींवरचा विश्वास आहे, तेवढाच विश्वास स्वामींवरचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाढेल माझा विश्वास स्वामींवरचा. असं नाही की जरासं दुःख आलं किंवा काही त्रास झाला तर लगेच स्वामींना दोष द्यायचा, स्वामी असं का? नाही. आताही तुम्हाला असंच वाटत असेल ना की हिला काही टेन्शन नाही, ही सतत हसत असते, आनंदी असते, हिला कशाचं टेन्शन आहे? पण या पृथ्वी तलावरती एकही माणूस असा नाही की त्याला टेन्शन नाही. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं. मग काही जणांना परिस्थितीचं असतं, काही जणांना शरीराचं असतं, काही जणांना XYZ कशाचंही टेन्शन असतं. पण मी एक अशी रोगिष्ट मुलगी आहे. दिसायला तर स्ट्रॉंग आहे पण रोगिष्ट आहे. कारण मला माझ्या शरीरातला एकही पार्ट असा नाही की ज्याचा मला त्रास होत नसेल, प्रत्येक गोष्टीचा. आणि हे माझ्या लेफ्ट साईडच्या गुडघ्याची वाटी 14 वर्ष झालं सरकते म्हणजे ती पूर्ण दोन्हीकडच्या साईडला जाते. ती नंतर मला हाताने वरती घ्यावी लागते आणि ती बसावी लागते. तेव्हा एवढा त्रास होतो ना, असं वाटतं की जगून काहीच उपयोग नाही, मेलेलं बरं. पण ते टेन्शन होतं. त्याच्यानंतर 14 वर्षानंतर आता दुसरीही गुडघ्याची वाटी सरकली. सेम कंडिशन. एका गुडघ्याची वाटी ते नाव काढलं तरी माझं असं अंगावरती काटा येतो, एवढी भीती वाटते त्या गोष्टीची. मला एक गुडघ्याची वाटी सरकल्यानंतर 1 महिना तरी सहज म्हणजे दुखतो. 15 दिवस तर हलता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही मला. ते एका गुडघ्याची कंडिशन होती. दुसरंही तसंच झालेलं. आणि असं नाही की सरकून बसते, ती मला हाताने बसवावी लागते सरकलेली वाटी. हे झालं. मग ह्या गुडघ्याची वाटी 14 वर्ष झालं सरकते. मग ह्या गुडघ्याची वाटी आता सरकली तर मी स्वामींना लगेच दोष द्यायला पाहिजे होता का? स्वामी माझ्याच वाटेला असं का? नाही. मी हसते, मला लाज नाही. मी हसतेय कारण मला माहितीये का हसतेय मी. याच्या मागचं कारण शोधलं तुम्ही? कारण मी हसतेय कारण माझ्या गुरुमाऊलींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. ते माझ्याच वाट्याला का दिलं त्यांनी दुःख? माझ्यात तेवढी पेलायची ताकद आहे. आणि ह्याच्यातून काहीतरी चांगलं ते करतील, माझ्यासाठी काहीतरी चांगलं करतील. किंवा मी असं समजते की याच्यापेक्षा खूप डेंजर अवस्था माझी होणार होती, पण स्वामींनी ती गुडघ्याची वाटी सरकते इथपर्यंतच त्यांनी सांभाळून घेतली. ठीक आहे ना, माणूस आहे म्हटल्यावरती होणारच. पण हे बोलते मी, एवढं सोपं नाही त्या गोष्टी. एखादं जर आपलं हाड साईडला सरकून ते आपण स्वतःहून बसवायचं जागी म्हटल्यावरती विचार करा. थोडासा नॉर्मली पाय पिचकला वगैरे तरी किती त्रास होतो, किंवा मुक्का मारा जरी लागला तरी किती त्रास होतो. माझा त्रास मला माहिती आहे, मला किती होतोय. पण ती ताकद माझी गुरुमाऊली मला देतात. त्यामुळे हे फक्त गुडघ्याचं उदाहरण झालं. माझं पूर्ण शरीरातला एकही पार्ट असं नाही की तो कामी असेल, बिनकामी आहे. त्यामुळे स्वामींवरचा विश्वास कधीच दळून देऊ नका, कधीही कमी होऊन देऊ नका. कारण मला डेंग्यू चिकनगुन्या झालेला तेव्हाही माझ्या पूर्ण शरीरातले पूर्ण जॉईंट, या बोटाच्या नखापासून या बोटांच्या जॉईंट पासून सगळं काही अजूनही दुखतं. मला कोणत्याही जॉईंटने सपोर्ट नाही भेटत. तरी पण ठीक आहे, एवढं काय नाही झालं, चालते मी. कारण माझा विश्वास आहे स्वामींवरती पूर्ण. त्यामुळे स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊन देऊ नका. आणि असं असतं, ज्याच्याकडे पैसा आहे तर त्याला शारीरिक सुख नसतं, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं शरीर तंदुरुस्त असतं. त्यामुळे माणूस कोणत्याही गोष्टीत, कुठल्याही गोष्टीमध्ये सुखी समाधानी नसतो. एवढाच विचार करून चाला की स्वामी गुरुमाऊली आहेत, त्यांची सेवा करा, मनापासून नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असतातच स्वामी. मनापासून नामस्मरण करा, मनापासून स्वामींची सेवा करा आणि प्रामाणिकपणे
कष्ट करा, यश नक्की भेटेल, समाधान नक्की भेटेल, सुख नक्की भेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई.